राहता पोलीस ठाणे हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हरिदास गायकवाड या वासनाथ इस्माने रूममध्ये डाबून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणात आरोपी हरिदास गायकवाड यांना पोलिसांना अटक केली असून तपास सुरू आहे. मात्र तपासी महिला अधिकारी PSI कुमावत यांनी पीडितेला उलट प्रश्न विचारून भीती दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे पीडितेला न्याय मिळवून देणे गरजेचे असताना महिला पोलीस अधिकारी कुमावत यांनी पीडित मुलीलाच धारेवर धरले. त्यामुळे संतप्त नातेवाईक, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी या विरोधात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांच्या तपासाबाबत संताप व्यक्त केला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्यावा आणि सक्षम अनुभवी पोलीस अधिकाऱ्याकडे तपास द्यावा अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे. तर आरोपी हरिदास गायकवाड हा नीच प्रवृत्तीचा असून या नराधामाची धिंड काढावी अशी मागणी देखील संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे. मॅडम म्हणली का म्हणे त्याचं नाव नको घेऊ म्हणे, त्याला वाचवायचं एक नाही म्हणे. त्या बॉयफ्रेंड असून तर मग त्याचं नाव घे म्हणे, त्याला पाठ टाक म्हणे जेलमध्ये. अजून काय काय विचारलं? मला म्हणे मी शॉट देईन, मग तुला बॅल्टोनी मारीन म्हणे. कोण काकीला सांग नको म्हणे बाहेर. एवढंच म्हणले. तू जर अशी म्हणे सांगितलं तर बाहेर म्हणे. तू घाबरली होती? हा म्हणे तुझ्या मागं करंट पण म्हणे ते लावून देईन म्हणे तुला. कशासाठी हे सगळं मॅडम? वाचवलं नाही तर कोणाला वाचवायचा प्रयत्न करतो? हरिदास गायकवाडला. तुला त्रास दिला का काही त्याने? हा, रोज त्रास देतो तू मुलींना. म्हणे तू जर त्याला वाचवलं नाही तर तुला शॉर्ट आणि ते देईन म्हणे. आणखी तुला काही मारलं वगैरे पोलिसांनी? काही नाही तर धमकी दे. म्हणे तू जर वाचवलं नाही म्हणे तुला करंट आणि बॅल्टोनी मारीन म्हणे. म्हणजे त्या तोंडात पण मारीन म्हणे. तो जो गायकवाड आहे त्याने तुला मारलं वगैरे होतं? झाडू मारला होता डोक्यात. फक्त झाडू मारलं? हा. माझं एक मिनिट ऐका. तो घरी गेला होता, एक मिनिट घरी गेला होता, त्यांना म्हणत होता मिटून घेऊ. त्यांचा मुलगा आहे ना आकाश हरिदास गायकवाड, त्या पोरीच्या आई पैसे गेला, त्यांच्या घरी गेला. म्हणे काय पैसे लागत असेल पैसे देतो, मिटून घ्या. त्यांना ते पोरगा तो दंबाजी देतो. त्याला सुद्धा आरोपी करा, कारण त्यांनी बाईकवर बसून त्याच्या बापाला सोडून आलेले. हे साहेबांनी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले. तो आकाश हरिदास गायकवाड, त्याला सुद्धा अटक करावं. साहेब आम्हाला खूप सहकार. साहेब एक लक्षात घ्या. मूळ म्हणजे थांबा एक मिनिट. PI किंवा पोलीस स्टेशन यांच्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं नाही. त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आरोपीला धरलेलं आहे. त्या ठिकाणी 1.5 दिवसामध्ये आरोपी हा या ठिकाणी आलेला आहे. तर आमचं पोलीस स्टेशन बद्दल कुठल्याही प्रकारचं काही म्हणणं नाही. पण त्या मुलीच्या जबाबातून तिनं टाक भाभीला जे सांगितलं की मला असा अधिकारी कोण तपासी अंमलदार आहे या केसमध्ये, तो कोणत्या मॅडम आहेत त्या ज्या त्रास देतात, त्यांनी मला सांगितलं तुला शॉट देऊ, तुला बेल्टनी मारू, तू त्याच्याबरोबर तुझं लव अफेअर होतं, तुझं प्रेम होतं. अशा प्रकारे जर एक महिला तपास अंमलदार आहे आणि त्या महिलेची जर अशी भूमिका असेल तर या भूमिकेचा आम्ही जाहीर निश्चित राहतेकर करत आहोत. अधिकारी बदलून मिळावा अशी काही आम्ही आज या ठिकाणी याच्यासाठीच आलेलो आहे की त्या महिलेला ज्या महिला अधिकाऱ्याकडे हा तपास आहे त्या महिला अधिकाऱ्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा. आता ही जी ती अशी रडत होती, ती घाबरून आली. म्हटलं काय झालं तपासामध्ये, मग ती चिपटून मला रडायला लागली. का की असं मॅडम मला बेल्टनी काढलं म्हणे, बेल्टनी मारल, शॉट देईल, तुला हे करल. तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं, तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल म्हणे, तुला त्याला वाचवायचं का नाही. ती म्हटली नाही वाचवायचंय मला, तू टाक भाभीला सांगू नको, ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको, पत्रकारांना सांगायचं नाही, यांना सांगायची, अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली. म्हणून सगळ्यांचा रोष साहेबांवर नाही, रोष फक्त मॅडमनी हा का शब्द वापरला. विचारायचं तर तुम्ही प्रेमात विचारा, तिला पोटात घ्या ना, ती सांगल ना. तुम्ही धाक दाखवू राहिले बेल्टचं आणि याचं धाका, ती काय सांगणार. एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार
किंवा ज्या घटना घडलेल्या छेडछाडीच्या ती कशात? घडलेल्या कोणत्या असतील रोजमध्ये? आणि ज्यावेळेस मुलीचा तपास केला जातो त्यावेळेस शासकीय नियमानुसार तिथं महिला बालकल्याणच्या महिला उपस्थित पाहिजे. अजून दुसरं कोणतं एक आयोग आहे ते पाहिजे. तिथं माणूस होता महिला बसलेला. आयोग आणि अजून एक आयोग आहे ते महिलांच्या वर्गात त्याच्या संबंधात जे आयोग आहे ते हजर पाहिजे ना. त्यांच्या समोर मुलीची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. तुम्ही सांगतात मुलीला तुला आम्ही नगरला नेणार, तुला शॉट देणार, तुझ्यावर बेल्टनी मारणार. हा कोणता प्रकार आहे? अल्पवयीन मुलीला आणि विशेष करून मी जाहीर निश्चित करतो त्या महिला अधिकाऱ्याचा की जी स्वतः महिला अधिकारी त्यांनी महिला असून एक लहान मुलीबद्दल अशी भूमिका घेतली हे खरोखरच खेदजनक आहे. त्या महिलांची तो तपास आमची विनंती राहणार आहे. मूळ म्हणजे डीवायसपी साहेब जे आहेत, डीवायसपी साहेब शिर्डीचे, त्यांना विनंती राहणार आहे की तातडीनं त्या महिलेकडून तपास काढावा. त्या महिलेबरोबर कोणता जो पोलीस होता, ज्या पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर पण समान कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या निमित्तानेच आजचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. महिला अधिकाऱ्यांचं नाव गोमावती मॅडम. आणि आरोपी शिर्डीला आहे, त्याच्या मुलाचा इथं काय संबंध आहे? ते मॅडम संघ बोलतोय, तिथं बसून तो जेवण करतोय आणि आमच्या सारख्याला म्हणजे आमचं घर लांब आहे, आम्हाला काही मोठ्या गाड्यांनी आम्हाला पोरं मोटरसायकलवरच आणून सोडतील ना इथं. मॅडम म्हटले तुमचे पोरं काय येऊ राहिले? म्हटलं कोणते पोरं येले? म्हणे आले होते. म्हटलं गाडीवर सोडायला आले ते. गाडीवर सोडायला मग येणार नाही का? म्हणे पोरं कोणी येऊ देऊ नका आणि तुम्ही येऊ नका आणि कोणतं पत्रकार कोणतं न्यूज चॅनल पत्रकार हे बातम्या लावू नका, कारवाई करल. प्रकार दाबण्यात म्हणजे हा अल्पवयीन मुलीवर झालेला अन्याय आहे. आता यांचं काय घडलेलं असेल त्या अधिकाऱ्यांचं, त्या गायकवाडच्या घरच्या लोकांचं किंवा या लहान मुलीला आपण दाबून न्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं तिला भयभीत करून आपण तिचे वाकडे तिकडे जबाब त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते जबाब त्या याच्यावर उतरवायचे आणि ही केस दिल्ली कशी होईल याचा प्रयत्न ते तपास अंमलदार जे करत आहेत. आता तुम्ही साहेबांची आम्ही सगळ्यांनी, आमचे नगराध्यक्ष स्वात दिनगाडेकर, मी, टाकभाभी, मोगले, आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही साहेबांशी चर्चा पण केलेली आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी योग्य तपास करणार, याच्यात कुठल्याही आरोपीला मी पाठीशी घालणार नाही किंवा आमच्या कोणी जर पाठीशी घालीत असेल तर त्याबद्दल सुद्धा मला थोडी विचारपूस करून कारवाई करायला संधी द्या. ओके. आणि साहेबांचा यात्रेच्या वेळेस घटना घडलेली होती. थांबा, त्या ठिकाणी दिंड काढण्यात आलेली होती. आता याच्यावर बलात्कारचा गुन्हा या ठिकाणी मेडिकलनुसार साबित झालेला आहे. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आमच्या सर्व राहत्याकर नागरिकांची, आमच्या सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व निवडून आलेले आमचे सदस्य, त्या भागामध्ये आमचं काम करणाऱ्या टाकभाभी असतील, इतर त्यांच्या सगळ्यांची ज्या या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत, यांची इच्छा आहे तर त्याची सुद्धा दिंड राहता शहरातून त्यांनी ज्या ठिकाणी हा गैरप्रकार केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि दिप्या सरक तिकडून, ओके रोड दिप्या सरक तिकडून, योगेश संदीप राहता शहरामध्ये जो काही गंभीर गुन्हा त्या ठिकाणी घडला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी पोलिसांनी 1.5 दिवसामध्ये अटक केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो. काय झालं तुम्हाला? काय चा जो काही त्या ठिकाणी तपास चालू आहे तो तपासही आताच PI साहेब यांच्यासोबत बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की अत्यंत सखोल असा ते त्या ठिकाणी तपास करत आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हेगार असू शकतात का याची देखील पडताळणी त्यांच्याकडून होताना ते सांगत आहेत. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून राहता शहरातील सर्व नागरिक असतील, सर्वे नंबर 340 मध्ये राहणारे सर्व महिला भगिनी असतील, यांना आश्वासित करू इच्छितो की सन्माननीय नामदार साहेबांच्या या ठिकाणी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी PI सरोदे साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या गुन्ह्याची जो काही तपास चाललेला आहे त्यांना आपण सर्व सहकार्य करत आहोतच. आणि मी आपणाला हे देखील ग्वाही देऊ इच्छितो की सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील
यांनी वेळोवेळी जे सांगितलेलं आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये असलेल्या कुठल्याही गुन्हेगाराला त्या ठिकाणी थारा दिला जाणार नाही. गुन्हेगार असेल, महिला भगिनींची असेल, लहान मुलीची असेल, छेड काढणारा जर असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. वेळ प्रसंगी त्याच्या घरावर देखील कारवाई केली जाईल हे दादांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कालच राहता नगर परिषदेने तो जो कोण आरोपी आहे त्याच्या जर त्या ठिकाणी बेकायदेशीर त्याचं घराचं बांधकाम असेल तर त्याला ते पाडून घेण्यासाठी राहता नगर परिषदेने कालच त्याला नोटीस दिलेली आहे. आपण सर्व जाणता आहात की सुजयदादांचा शब्द हा सर्व आपणासाठी अंतिम आहे. मी असेल, आपल्या प्रभागातील नगरसेवक असतील, आपल्या राहता शहरातील सर्व नगरसेवक असतील, हे दादांचा शब्द हा खरा करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. 340 मधले काय साईल लावलेली मी. परिषदेचा जो काही बोर होता त्या बोरवर स्थानिक नागरिक त्या ठिकाणी पाणी भरत होते. नाही. अशा काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या की अतिक्रमण त्यांनी